कॉलेजला चालले. यास्मिन बरोबर. लवकर येते. काय ग, काय झालं? काय नाही. मग अशी का बघतीस शीतलकडं? या पोरीचं कसं होणार आहे तेच कळत नाही मला. काल सगळ्यांसमोर कसं म्हणली ते ऐकलं ना? का ती काय बी बोलली तरी ऐकायचंच नाही असं ठरवलंय का तुम्ही सगळ्यांनी? आता काय झालं ते सांगशील का? आर्मीवाल्या संघ लग्न करशील का असं म्हणल्यावर वय कसं काय म्हणली ती? अगं ती कधी विचार करून काय बोलते का? म्हणली असेल असंच. असंच? हा पण खरंच तसं काय झालं तर? असं कसं होईल? आणि आपण तसं होऊ देऊ का? मला तर काय बी कळनाच झालंय. तिच्या मनात तसंच काय नसेल ना? उषा, अगं एक आई म्हणून तुला काळजी वाटणं बरोबर आहे की, पण म्हणून असं सारखं संशय घेणं बरं दिसतं का? अहो मला बी कळतंय की ते, आणि मी काय तिची दुश्मन आहे होय? पण मला तसंच काय तर जाणवतंय म्हणून बोलते ना मी. हे बघ, काय बी जाणवून घेऊ नकोस. ते असं काय बी करणार नाही. आणि तुझ्या समोरच तिने मला वचन दिलं का नाही? वय पण काल कसं बोलली ती? अगं बोलली म्हणजे लगेच आर्मीवाल्या बरोबर लगीन करून चालली होय. अहो मला बी एवढंच वाटतंय की तुम्हाला मान खाली घालायला लागल असं काय तिनं वागू नये. असं काय वागणार नाही ती. उलट माझी मान अभिमानानं उंचावल असंच करून दाखवल शीतल आपली. तू काय काळजी करू नकोस. बर येतो. हं. ना नमस्कार. अरे रामकृष्ण हरी. का रे भैया? आता काय सांगू आणि कसं सांगू असं झाले. रातभर डोळ्याला डोळा नाही लागला. अरे आजारी बिजारी आहेस काय? आजारी बिजारी नाही होणार ना, पण इथं डोकंच काम करायला झाले. का? काल कोण कुठला तो माणूस आपल्या विक्रमला नकार देतो. अरे बाबा, ज्याची त्याची मतं असतात. नाही ना मान्य आहे की, मान्य मत असतात, म्हणून थेट विक्रमला नाकारायचं होय. अहो एवढा देखना पोरगा देशसेवेसाठी आर्मीत गेलाय म्हणून थेट नाकारायचं. अरे ही नाही तर दुसरी मुलगी मिळेल. त्याचं काय लग्न व्हायचं राहतंय होय. ना आता तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण काळजी लागून राहतेस ना. आता त्या विक्रमचं एक ठीक आहे म्हणा, पण आज्याचं त्याचं लय अवघड आहे. त्याला काय झालं? आता बघा ना, विक्रमला आई तरी आहे, पण आज्याला नाही ना बाप. आणि आता जी पोरगी लग्न करून आज्याच्या घरी जाईल तिचं लय हाल आहेत बघा. आणि त्यांचे मामी कसे आहेत आपल्याला माहिती की चांगलंच. काय आहे वय आणि त्या पुष्पाच्या तावडीत सापडली ना पोरगी तर काय खरं नाही तिचं. हा तीच म्हणतोय मी बी. आता ज्याच्या त्याच्या नशिबात जे लिहिलंय ते चुकणार आहे का? अरे ते होणारच की, त्याला आपण काय करणार? ते पांडुरंगावर विश्वास ठेवायचा. सगळं चांगलं होईल बघ. आता बघू की काय काय कसं होतंय. सगळं चांगलं होईल. बर मी निघतो, मला उशीर होतोय. ना लईच गडबड. अरे गडबड म्हणजे ऊसतोडवाल्यांच्या टोळीला कारखान्यानं चादर स्वेटर त्यांचं वाटप केलं. हा आणि काल अचानक जहाजाच्या टोळ्या आल्या रे. आता त्यांच्यासाठी बाहेरनं कुठने काय मदत मिळते का ते बघायला निघालोय. मी काय म्हणतोय ना म्हणजे साधारणतः किती माणसं असते? साधारण 100 माणसं असतील. मी मदत करतो. पण तुला एवढी मदत करणं शक्य होईल? घासातला घास काढून द्यावं माणसानं, अशी शिकवण आहे आमच्या घरातली. म्हणजे दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून घेणं आपल्याला पटत बी नाही ना आपण करत बी नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बरं मग आता बाकीच्यांना सांगू का दुसरा माणूस कुणी मदतीसाठी शोधत बसू नका म्हणून? ना 201% फिक्स समजा, डनच करून टाका. ठीक आहे, येऊ का मी? हा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बरं टॅलेंट निघायचं का आपण पण? चला बँकेत काम आहे. हा आई येतो बरं का. हा
भैया अहो तुम्ही नानांसमोर मदत करायचं कबूल केले, पण पैशाचं काय? टॅलेंट, तुला एवढा मूर्ख वाटतो का मी? तुला काय म्हणायचंय? नानावर इम्प्रेशन मारायच्या नादात मी बोलून गेलो, असं अजिबात नाही हा. आपल्या डोक्यात डाव खेळायच्या आधी पुढचा डाव तयार असतो. आता बघ, नानावर इम्प्रेशन पण पडणार आणि आपल्या खिशातला रुपया पण खर्च होणार नाही. असं कसं? असं कसं? जयश्रीच्या आईला मध्ये घ्यायचं. म्हणजे मामीला? ए मामी अजिंक्यची. आपलं काम करायचं असेल तर मामी नाही, जयश्रीच्या आईला आपल्या मुठीत ठेवलं पाहिजे. आता तू बघच, एका दगडात 10-12 पक्षी मारतो का नाही. भैया तुमचं डोकं एकदम सुपर फास्टच आहे की, पण तुम्ही जे आत्ता जे काय बोलला ना ते मला काहीच कळलं नाही. अरे टॅलेंट, कशाला लोड घेतो? तू बी इथंच आहे, मी बी इथंच आहे. आता तू नुसतं बघत राहा मी काय काय करतो ते. चला बँकेत जायचंय. चला. सुमन, काय वाक्य? कालपासून मला काही सुधारणाच झालंय बघ. अगं हातपाय गळल्यासारखंच झालं ते एकदम. तू तू एक काम करशील का? काय? हे बघ की, शीतल तिचं मन तुझ्या समोर मोकळं करू शकते. तू जरा अंदाज घेऊन बघ की, तिच्या मनात काय चाललंय ते कळायला पाहिजे ग. तुम्ही काय काळजी करू नका. मी बरोबर तिच्या मनातलं काढून घेते आणि तुम्हाला सांगते. लई बरं होईल बघ. राम राम सर. राम राम. इथं तुम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. पहिली गोष्ट, फौजीनं कायमच सावध असायला पाहिजे. आणि शेवटची गोष्ट, फौजीनं कायम सावधच असलं पाहिजे. मराठा लाईट इन्फेंट्रीची ही शिकवण जगाचं लक्ष वेधून घेतेय. मराठा लाईट इन्फेंट्री ही भारतातील सर्वात जुनी बटालियन आहे. 250 वर्षांचा वारसा असणाऱ्या या बटालियनचा तुम्ही एक भाग आहात. ही तुमच्यासाठी गर्वाची बाब आहे. या बटालियनला 1922 नंतर मराठा लाईट इन्फंट्री अशी ओळख मिळाली. 1.25 लाखाची फौज घेऊन शाहिस्ते खान स्वराज्यावर चालून आला. तेव्हा केवळ मूठभर मावळे घेऊन शिवराय लाल महालात घुसले. शाहिस्ते खानाची बोटं कापून आपला एकही मावळा न गमावता तिथून बाहेर सुद्धा पडले. हाच आदर्श आहे मराठा लाईट इन्फंट्रीचा.